नातं टिकवणं म्हणजे फक्त बाहेर फिरणं, फोटो काढणं किंवा गोड शब्द नाहीत. नातं म्हणजे सकाळच्या चहातली साखर कमी जास्त झाली तरी हसत हसत स्वीकारणं. कधी स्वयंपाकघरात भाजीला फोडणी देताना झालेले छोटे छोटे वाद, तर कधी रात्री झोपल्यानंतर शांतपणे झालेली मनमोकळी चर्चा. हेच खरं घरगुती प्रेम आहे. कधी रागाच्या भरात बोललेले शब्द मनाला लागतात. 2 दिवस अबोला धरला जातो, पण तरीही जेवताना ताट पुढे सरकवलं जातं. तब्येत बरी नसली की औषध वेळेवर दिलं जातं. कारण घरातलं नातं हे मीवर नाही तर आपणवर टिकलेलं असतं. मध्येच कधी वाटतं एवढं सगळं करूनही समजलं जात नाही. मनात थोडी खंत साचते, पण संध्याकाळी दार उघडून आत येणारा तो ओळखीचा आवाज ऐकला की पुन्हा सगळं शांत होतं. कारण घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते एकमेकांच्या छोट्या काळजीत, न बोलता दिलेल्या आधारात आणि रोजच्या साध्या क्षणांमध्ये लपलेलं असतं. खरं नातं मोठ्या शब्दात नाही तर जगायचं ते रोजच्या साध्या आयुष्यात अलगद जगायचं असतं. तर शुभ सकाळ सगळ्यांना. या चहा घ्यायला सगळेजण. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती सकाळच्या चहापासून, बाहेरच्या थोड्याशा सूर्यप्रकाशापासून आपण केलेली आहे. तर आपला चहा वगैरे झालेला आहे. चिराग बघायला लागली. कांद्यानं रडवलंय पण कांदा. काय झालं? कांदा रडवतो. रुटीन नाही, अशी मरणाची आग होली. रुटीन नाही सर, हे झालंय. इस्त्री शिवाय तुला शर्ट घालता येत नाही. ते काय इथं माझा मुलगा म्हणत आहे, इथे तर सर्व भांडेच दिसत आहेत. कसाच हे करायला लागली. आता सगळ्यांना घाई होती, त्यामुळे सगळंच इथं जवळ काय दिसत आहे तुम्हाला, साईडला ठेवलेला आहे डब्बा, त्यावर ठेवलेला आहे आत्ता पोहे करायला घेतलेलं पोह्याचं ठेवलेलं आहे. तेलाची कॅन तर मी तिथंच ठेवते. आणि एक भाजीचं जे आहे तो खाली खूप गर्दा होतो म्हणून वरती ठेवलेला आहे. आणि स्वयंपाक करताना स्वयंपाकाचं साहित्य तर जवळ लागतंच आपल्याला. जसं की मी मसाला डब्बा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपली चपात्या करायची करत आहे. चहा झाला की तुम्ही बघितलेला आहे सकाळी सकाळी डब्याची घाई, त्याचबरोबर मुलाची प्रेस करण्याची घाई, त्याचबरोबर कोणी फ्रेश होऊन मोबाईलवर बसलेला आहे. तर मी तेच सर्वांचं काय काय चालू आहे दाखवत होते. मोठा मुलगा म्हणतो आता मी प्रेस करत आहे, तर हे काय दाखवतेस, आता काय नवीनच. आणि हे बघा भाजी हलवताना उलटणं जे आहे ते अडकलं होतं तव्याच्या दांडीमध्ये. आता ही बघा इथं तुम्हाला समोर दाखवते. ही जी दांडी आहे ना, या दोन्ही दांड्याच्यामध्ये मला काढताच येत नव्हतं म्हणून पूर्ण भाजी थोडीशी पुढं सरकवलं ते उलटणं, त्यामुळे भाजी सांडलेली आहे. सकाळी मुलाला थोडीशी मॅगी करून दिली आणि नंतर आम्ही नाश्त्याला पोहे केलेले आहेत. आणि त्याचबरोबर थोडीशी तेला मिठाची कोबी केलेली आहे आणि चपात्या, मुलीला डब्याला कोबी आणि चपाती केलेली आहे. नंतर थोडीशी टमाट्याची चटणी केलेली आहे, पण ती टमाट्याची चटणी करताना व्हिडिओ शूट नाही केला. तर असो, हे आपलं सकाळचं नाश्ता वगैरे तयार झालेला आहे. आणि आज कढची कुठं ठेवलेली आहे ती मला सापडत नाही आणि मी सापडण्याच्या नादात पडतच नाही. ज्यावेळेस माझ्याजवळ मला वस्तू जवळ नाही सापडली त्यावेळेस मी ती वस्तू घेण्याच्या नादात पडतच नाही. जिथे असेल तिथे सापडेल आता, नाही तर नंतर जवळ कुठलंही एखादं हात पुसायला घेतलेलं फडकं असेल तेच फडकं हातात घेते आणि तवा असो कढई असो ते पकडण्याचा त्यानंच प्रयत्न करते. असो, तुम्ही म्हणत असाल काय हे फडकं हातात घेऊन हे करत आहे, कढई धरत आहे किंवा तवा चहा वगैरे पातेलं वगैरे धरत आहे. पण मी ज्यावेळेस समोर येईन त्याच वेळेस ती वस्तू घेते, त्या वस्तूच्या शोधात पडत नाही. असो, तुम्ही काय करता असं काय, अशी एखादी वस्तू जवळ नसल्यावर ती शोधत बसता का, घेता का घाईच्या वेळी जसं असेल तसं समोरची वस्तू असेल तीच घेऊन काम करता. तर चला, नाश्ता वगैरे सर्वांना दिलेला आहे आणि प्रतीक्षाचा लगेच डब्बा भरून देत आहे. आणि बघा त्या दिवशी म्हणत होती डब्याला मला काहीच नसतं एक्स्ट्राचं,
आज थोडेसे द्राक्षे वगैरे होते तर तिनं काही ते नेलेले नाही, तर खाते म्हणते घरी आल्यावर, कारण आल्या थोडीशी खायची इच्छा होते, तर मग शाळेत नेल्यावर घरी आल्यावर नाही खावंच वाटत, तर आहेत तर घरी आल्यावर खाईल म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा. तर चला, डब्बा वगैरेसुद्धा भरून झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ते वगैरे करून घेतलेले आहेत. आज थोडंसं घरातलं काम काढायचं होतं, पण काढावं की नाही विचार चालला होता, कारण पाड्यासाठी थोडीशी म्हटलं साफसफाई करावी, कारण थोडीशी जाळी जळमट झालेली आहेत आणि ते काढल्याशिवाय बरं वाटत नाही. तर इथं मशीनला थोडासा हात मारून घेतलेला आहे. हिला रोज हात मारावा लागतो. ज्यावेळेस आपण कपडे काढायला जातो ना त्यावेळेस 1-2 दिवसाला का होईना हात मारणं जरुरीच आहे, कारण ह्याच्यावर डस्ट जमा होतो, तो लगेच दिसतो. आणि हे बघा डब्बे आपले मी काय केलेले आहेत, वरतून पूर्ण म्हणजे रिकामे करून वगैरे घासून नाही घेतले, पण थोडेसे जे आहेत ना वरतूनच घासून पुसून व्यवस्थित त्याची म्हणजे खालची जी जागा आहे ती झाडून झटकून ठेवलेली आहे. आणि ह्या भरण्या जी आहेत ना वरती झाकणं वगैरे घासून पुसून लावून ठेवलेले आहे. बस तेवढाच हे केलेलं आहे. डब्यावर कसे बघा पाण्याचे डाग पडलेले आहेत, डबल मी घासून घेतलेला आहे तो. असो, हे बघा काही भरण्यावर असे डाग पडलेले आहेत, काही केल्या स्वच्छ मी. आता या सगळ्या भरण्या स्वच्छ वगैरे करून झाल्यात माझ्या. आणि माझं तर घरी असल्यावर तर बघा मला तर काहीच आवरून होत नाही, काम थोडंफार कंटाळा असंच करते मी. त्या भरण्याच्या झाकणाला वरून कवर लावलेलं आहे ना, ती स्वच्छ करण्याची गरज नाही आपल्याला. त्यावेळेस ना ते झाकणाचा जो कवर आहे ना, म्हणजे जे पण कॅरीबॅगचा असो किंवा आपल्या पेपरचा असो, ते काढून टाकलं की ते स्वच्छ होऊन जातात. सगळं काम आवरून घेतलेलं आहे आणि दुपारचं थोडंसं भूक लागली होती, म्हटलं चला काहीतरी आता खाऊन घेऊया. तर हे थोडंसं किराणा भरायचा राहिलेला होता, तो थोडासा भरून ठेवलेला आहे, जास्तीचा नाही भरून ठेवला, म्हणजे 1-2 वस्तूच भरून ठेवल्या, बाकीच्या ज्या पॅक आहेत त्या तशाच पॅक ठेवलेल्या आहेत. आणि इथं भरून झाल्याच्यानंतर थोडंसं टरबूज आणि थोडीशी जी टाळी म्हणतो ना आपण ती खायला घेतलेली आहे मी. आणि थोडंसं जेवण वगैरे आम्ही करून घेतलं, ह्यांना डब्बा वगैरे भरून दिला. तर चला, सुट्टीच्या दिवशी एखाद्या दिवशी मुलं वगैरे घरी असले ना तर असं वाटतं की म्हणजे थोडासा ह्या उन्हाने म्हणा थोडासा कोरडपणा जो वृक्षपणा म्हणतो ना तो हाताला केसाला कोंडा वगैरे जो झालेला होता ना तो दिसत होता. म्हटलं चला थोडंसं आंघोळीच्या अगोदर तुम्हाला तेल लावून मालिश करून देते, म्हणजे थोडंसं तुम्हालाही हलकं वाटेल आणि हे होईल, डोकं वगैरेसुद्धा म्हणजे थोडंसं चोळल्यावर बरं वाटतं, डोकं मन हलकं होतं आणि त्याचबरोबर मालिश केल्यावर डोकं शांत वाटायला लागतं आणि मग आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं. त्यासाठी मग प्रत्येकाला मी काय केलेलं आहे, आज थोडंसं डोकं आणि हे थोडंसं तेल लावून चोळून दिलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं तोंडालाही मालिश करून दिलं तेलाने. म्हटलं चला 5 मिनटं का होईना करून देऊया, त्याने काय होतं तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होतं आणि आपल्याला खूप म्हणजे भारी वाटतं. ज्यावेळेस आपण 5-10 मिनटंही असा मसाज करतो ना तर आपल्याला खूप छान मस्त आणि रिलॅक्स वाटतं. तर त्यासाठी हे सगळ्यांना करून दिलं मी. मुलाच्या वडिलाला करून दिलेलं आहे, म्हणजे ह्यांनासुद्धा करून दिलं, त्याचबरोबर सुदर्शनला केलं आणि आदित्यलासुद्धा केलेलं आहे. आणि नंतर प्रतीक्षाला मसाज वगैरे असं काही करून दिलं नाही, तिला फक्त डोक्याला मी तेल लावून दिलेलं आहे. आणि तिचे केस मोठे होते तर जास्त काही हे म्हणजे मालिश वगैरे पण नाही करता आलेलं, तिला फक्त हळूहळू थोडंसं तेलच लावून दिलेलं होतं. असो, चला आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.